मी लेखक रवींद्र सोनवणे, मुख्याध्यापक नेहरू विद्यालय किनगाव, तालुका यावल, जिल्हा जळगाव. भटकन कादंबरी ही माझी स्वलिखित कादंबरी आहे. माझ्या स्वतःच्या आयुष्यावर लिहिलेली ही कादंबरी आहे. मी बऱ्याच वेळेस विचार करायचो की मी खूप पुस्तकं वाचतो, कादंबऱ्या वाचतो, तर आपलंही काहीतरी असावं साहित्यामध्ये. म्हणून माझं डायरीमध्ये लिखाण असायचं. त्या डायरीचा मी आधार घेत माझ्या लिखाणाला प्रबळ बनवण्याचा मी विचार केला आणि भटकनची कल्पना मला सुचली. माझ्या आयुष्यामध्ये ज्या घडामोडी झाल्या, संघर्ष करून आईवडिलांच्या जीवनामध्ये जे काही संघर्ष झाले, ते संघर्ष कुठंतरी मला लिहिण्यासाठी भाग पाडत होते. आणि ते फक्त आपण एखाद्या भाषणातून बोलून व्यक्त व्हायचं असं नाही, तर हे कायमस्वरूपी मला किंवा समाजाला वाचायला मिळालं तर याच्यातून कुठेतरी प्रबोधन होईल आणि आपलाही आदर्श कोणी घेईल, अजून साहित्यिक निर्मिती होईल, असं मला भटकन कादंबरीच्या अगोदर वाटलं. आईवडिलांच्या आशीर्वादाने, त्यांच्या प्रेमाने, त्यांच्या प्रेरणेने, त्यांच्या कर्तृत्वाने, त्यांच्या संघर्षाने मला शिकवलं, शिक्षणातून शिक्षक बनवलं, मुख्याध्यापक बनवलं आणि लेखकसुद्धा त्यांच्या आशीर्वादानेच मी झालेलो आहे. मी हे सांगेन की जीवनामध्ये संघर्ष असतो, पण त्याला घाबरून आपण मागे न राहता आपण त्याच्यातून वाट कशी निर्माण करायची, हा एक उद्देश माझा आहे. आणि प्रत्येकाने ही वाट निर्माण करत असताना त्या वाटेमध्ये अनेक अडचणी असतात, अनेक काटे असतात. पण जेव्हा आपल्या मनाला प्रगतीची एक जोड लावायची असते, तेव्हा या वाटेवर असणाऱ्या काट्यांचा विचारही करायचा नसतो. म्हणून आपण समाजाप्रती हे साहित्य लिहू शकलो आणि समाजासमोर ठेवू शकलो. अजूनही अनेक साहित्य लिहिण्याचे माझे संकल्प आहेत. मी रोज लिहित असतो, रोज वाचत असतो. अर्धा तास तरी मला सुचलं ते लिहून ठेवतो आणि मग ते कोणत्या पुस्तकात बसेल, याचा प्रकार काय असेल, ही थीम मी तयार करत असतो. मग बालसाहित्य असेल, प्रौढ काव्यसंग्रह असेल, कथासंग्रह असेल, कादंबरी असेल, अशा अनेक प्रकारच्या त्या लिखाण आहेत, त्या माझ्या हातून येत असतात. आणि म्हणून माझ्या या भटकन कादंबरीला मी फार आदर्श समजतो. कारण ही कादंबरी महाराष्ट्रभर वाचली गेली, मला त्याच्या प्रतिक्रियासुद्धा आल्या. त्या प्रतिक्रियेतून मला उत्साह निर्माण झाला आणि मी अजून लिखाण करेल याच्यासाठी प्रेरणा मिळाली. भटकन कादंबरी लिहिताना अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं आहे आणि मी ती जवळजवळ 9 वेळेस रिराईट केलेली आहे, पुन्हा पुन्हा लिहिलेली आहे. शब्दनशब्द वाचून त्या भावना माझ्यापर्यंत पोचलेल्या आहेत आणि डोळ्यातून अश्रुधारा वाहिलेल्या आहेत. आणि तेव्हाच मी ही कादंबरी लिहू शकतो, कारण ती भावनांशी जोडलेली आहे. जर भावना नसत्या तर ही कादंबरी तयार झाली नसते. म्हणून ह्या भावनांच्या प्रती मी ही कादंबरी लिहिली. मला एका जणाने प्रश्न विचारला, सर, की पुस्तकं लिहून काय करणार आहे? पुस्तकं लिहून काय करणार आहे?
त्यांना कदाचित ती भावना कळाली नसेल, पण मी त्यांना एकच बोललो, तुमच्याकडे खूप पैसा आहे, आपण या जगात नसू, आणि तुमचा तो पैसा कपाटातला आहे ना, तो पूर्ण तुमचे मुलं उडून देतील, साठवून ठेवणार नाही. पण जेव्हा मी या जगात नसेल तेव्हा माझा मुलगा किंवा माझी मुलं त्या कपाटातील त्या पुस्तकाला बघतील आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये ती आठवण असेल, ते प्रेम असेल, तेव्हा त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आल्याशिवाय राहणार नाही की ते पैसा संपवतो आणि माझा बाप जिंकतो, असं त्या मुलाला जाणवेल की बरं झालं माझ्या बापाने पुस्तक लिहून दिलं, मला त्या आठवणी तरी वाचायला मिळाल्या. पैसा संपतो, पुस्तक संपणार नाही. संपत्ती संपते, साहित्य संपणार नाही. आज मी माझा अनुभव सांगतो. या जगात माझे वडील नाही आहे, पण माझ्या वडिलांचं काय आहे हे मी शोधत असतो, आणि या भावनेतून माझी भटकन कादंबरी साकार झाली की प्रत्येकाने आईवडिलांवर असंच प्रेम करावं. बोलताना अंगावर शहारा येते, अतिशय भावनाविवश झालो आहे, कारण वडिलांची आठवण आहे त्यामध्ये, आणि ती आठवण मी लिहू शकलो त्यांच्या आशीर्वादाने, यापेक्षा दुसरं भाग्यच नाही. नेहरू आणि माझी मुलाखत घेतली, माझ्या भावनांना पाझर फोडला, त्याबद्दल मी आपल्या चॅनलचे आभार मानतो, पुन्हा तर इच्छितो. नमस्कार.